हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 8. आपला क्वेश्चन नंबर 8 आहे, इन ट्रायंगल एलिमेंट रे एम टी बाय 6 अँगल एल एम एन इफ एल एम इज इक्वल टू 6 एम एन इज इक्वल टू 10 टी एन इज इक्वल टू 8 देन फाइंड एल टी. आपण त्यांना दिल्याप्रमाणे फिगर काढून घेतलेली आहे. काय सांगितलेलं आहे, गिवनमध्ये काय लिहिणार आहोत आपण, इन ट्रायंगल एलिमेंट रे एम टी बाय 6 अँगल एलिमेंट एल एम इज इक्वल टू 6 एम एन इज इक्वल टू 10 टी एन इज इक्वल टू 8. जर सांगितलेलं आहे रे एम टी बाय 6 करतो आहे म्हणजे एल एम एन मध्ये आपण जो एल एम टी आणि एम एन एम टी हे कसे असणार आहेत, दोन्हीसुद्धा सेम असणार आहेत. म्हणून बघा इथे पण सेमचं सिम्बल केलेलं आहे. आपल्याला एल टी शोधून काढायचं आहे. इन ट्रायंगल एलिमेंट रे एम टी बाय 6 अँगल एलिमेंट गिवन बाय प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल एम एन अपॉन एल एम इक्वल टू टी एन अपॉन एल टी. एम एन आहे 10, एल एम आहे 6, टी एन आहे 8, एल टी आपल्याला शोधून काढायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. 10 इंटू एल टी इज इक्वल टू 8 इंटू 6. आपण 8 6 करण्यापेक्षा आपण ह्याला इथल्या इथे शॉर्ट करून घेऊया म्हणजे आपला आन्सर काढता येईल. एल टी इज इक्वल टू 8 इंटू 6 अपॉन 10. छोटं केलं 8 6 48, 48 अपॉन 10 मीन्स 4.8. देअरफॉर एल टी इज इक्वल टू 4.8. इथे कुठल्याही प्रकारचं सेंटीमीटर मीटर दिलेलं नाही आहे. तुम्हाला हवं तर युनिट्स असं आन्सर लिहा, 4.8 युनिट्स, किंवा डायरेक्टली तुम्ही 4.8 लिहा. आता आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 9. आपला क्वेश्चन नंबर 9 आहे, in triangle ABC segment BD bisects angle ABC if AB is equal to x, BC is equal to x plus 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2, then find the value of x. आता त्यांनी आपल्याला सरळ व्हॅल्यू सांगितली नाही, तर एक्समध्ये +2 केलं आहे, -2 केलं आहे, आणि मग सगळ्याची आपल्याला आन्सर सांगितलं आता एक्स शोधा. आता आपल्याला कुठल्या प्रकारचं लावायचं आहे, बायसेक्ट केलेला सांगितलेला आहे म्हणजे कुठली प्रॉपर्टी लागणार आहे, प्रॉपर्टी ऑफ ॲन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, किंवा बायसेक्ट करण्याची जी आहे अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल जो आहे ती आपली प्रॉपर्टी लागणार आहे. चला बघूया आधी आपण कसं लिहून घेणार आहोत, कारण ह्यालासुद्धा खूप महत्त्व आहे. तुम्ही क्वेश्चनला आपल्याला मार्क जरी 2 असले तरी तुम्ही सगळं नाही व्यवस्थित लिहिलं तर कदाचित मार्क आपले कट होऊ शकतात, आणि म्हणून यू हॅव टू टेक प्रिकॉशन. हा क्वेश्चन 1 मार्काला आपल्याला आलं तर आपल्याला डायरेक्ट आन्सर काढून लिहायचं आहे, त्यामुळे प्रश्न येणार नाही, हे काही लिहायची गरज पडणार नाही. पण जर 2 मार्कांसाठी आलं तर आपल्याला सगळं लिहावं लागणार आहे. इन ट्रायंगल ए बी सी सेगमेंट बी डी बायसेक्ट्स अँगल ए बी सी. ए बी इज इक्वल टू एक्स, बी सी इज इक्वल टू एक्स प्लस 5, AD is equal to x minus 2, DC is equal to x plus 2. Find x is equal to what? In triangle ABC segment BD bisects angle ABC by property of an angle bisector of a triangle AB upon BC is equal to AD upon CD. आता त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू जी दिलेली ती आपण पुट करून घेतलेली आहे. एक्स अपॉन एक्स प्लस 5 इज इक्वल टू एक्स मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2. आता आपण काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या म्हणजे काय होईल, एक्स इंटू एक्स प्लस 2 इक्वल टू एक्स मायनस 2 इन द फर्स्ट ब्रॅकेट, इन द सेकंड ब्रॅकेट एक्स प्लस 5. आता मल्टिप्लिकेशन करायचं, इथे सोपं आहे. एक्सने फक्त आपल्याला एक्स प्लस 2ला म्हणजे आन्सर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू. आता हे एक्स मायनस 2x प्लस 5, तर मी काय केलेलं आहे, एक्स प्लस 5ला जे आहे ते एक्स मायनस 2ने मल्टिप्लिकेशन करून घेतलं म्हणजे काय होईल, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस आहे, इथे प्लस आहे म्हणजे प्लस आलं, एक्स इंटू 5 5x. आता 2ने केलं, -2 इंटू प्लस एक्स मीन्स -2x, -2 इंटू प्लस 5 इज इक्वल टू -10. आता प्लस मायनस करून घेऊया, एक्स स्क्वेअर ॲज इट इज येईल,
5x minus 2x, आन्सर आलं प्लस 3x minus 10. इथे काय आहे उत्तर, एक्स स्क्वेअर प्लस 2x इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 10. मग एक्स स्क्वेअर हा इकडचा इकडे आला म्हणजे मायनस एक्स स्क्वेअर झालेला आहे, मायनस 10 इथे आला प्लस 10 झालेला आहे, इक्वल टू 3x ॲज इट इज, आणि इकडचा प्लस 2x इथे आला म्हणजे मायनस 2x झालेला आहे. म्हणजे मग काय होईल, एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कटआउट होतील, प्लस 10 ॲज इट इज राहिला, 3x मायनस 2x इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली 10. आता पुढचा क्वेश्चन नंबर 10 जो आहे तो आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस आहे. त्यांनी आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, फक्त आपल्याला ती व्यवस्थित त्याच्यामध्ये पुट करायचे, त्याचे रिझन्स द्यायचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन आहे, ज्या ज्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे तिकडे व्यवस्थित फिल इन द ब्लँक्स म्हणून अंडरलाईन करा आणि त्याच भागांना फक्त अंडरलाईन करा, जेणेकरून तुम्हाला ह्याचे पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतील. मी सगळ्याच ठिकाणी अंडरलाईन केलं असेल किंवा जिथे नसेल दिलं ते सुद्धा अंडरलाईन केलं असेल तर मार्क्स कट होऊ शकतात. वाचूया आपण क्वेश्चन नंबर 10. इन द फिगर 1.44 x इज एनी पॉईंट इन द इंटिरियर ऑफ ट्रायंगल. पॉईंट x इज जॉइंट टू vertices ऑफ ट्रायंगल. Segment PQ parallel segment DE, segment QR parallel segment EF. Fill in the blanks to prove that segment PR parallel to segment DF. In triangle XDE, PQ parallel to DE. आपल्याला त्याचं रिझन द्यायचं आहे. गिवन XP अपॉन डॅश इक्वल टू डॅश अपॉन QE. फर्स्ट आपलं इक्वेशन आहे, त्याच्यासमोर आपला रिझन दिलेला आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. तर आपण इथे लिहिणार आहोत एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई. इन ट्रायंगल एक्स ई एफ क्यू आर पॅरलल टू ई एफ. गिवन हे सुद्धा आपल्याला रिझन द्यायचं आहे की कुठून आपल्याला आलेलं आहे. गिवन एक्स क्यू अपॉन क्यू ई इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे, त्याचं रिझन आपल्याला लिहून द्यायचं आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. हे सगळंच्या सगळे हे जे आहे सेकंड ही जी स्टेप आहे ती पूर्णच्या पूर्ण आपल्याला भरायची आहे बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरमप्रमाणे. पहिल्याच्यामध्ये बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम सांगितलेला आहे तर तो सगळीकडे लागणार आहे आपल्याला, त्यानुसार आपल्याला ही फिल इन द ब्लँक्सची आहे ती भरायची आहे. मग काय होईल या ठिकाणी एक्स क्यू क्यू ई जो आहे तो सारखा आहे, म्हणजे त्याच्यामुळे काय होईल एक्स पी अपॉन पी डी आणि एक्स आर अपॉन आर एफ हे सुद्धा काय येतील, इक्वल येतील. म्हणून आपण इथे लिहून गेले एक्स पी अपॉन पी डी इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ फ्रॉम 1 and 2. हे त्यांनी रिझन दिलेलं आहे आपल्याला. 1 आणि 2 वरनं आपल्याला हे कन्क्लुजन काढायचं आहे. देअरफॉर सेगमेंट पी आर पॅरलल टू सेगमेंट डी ई कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम आपण पाहिलेलं आहे. जर का आपल्याला सांगायचं आहे ती पॅरलल आहे आणि आपल्याला एखादी गोष्ट जी आहे ती सांगायची असेल तर आपण प्रपोर्शनॅलिटी थेरम लावतो आणि ज्या वेळेला आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशनप्रमाणे जर का सांगायचं असेल की त्याच्यामुळे ह्या दोन लाईन्स ज्या आहेत त्या पॅरलल आहेत तर त्यावेळेला आपण लावतो कन्वर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. आपण 1.2 मध्ये सगळ्यात शेवटचा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 11 तो पाहणार आहोत. इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्स अँगल ए बी सी अँड रे सी ई बायसेक्स अँगल ए सी बी. इफ segment AB congruent to segment AC then prove that ED parallel to BC. आपण त्यांनी सांगितलेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे एक रफ अशी डायग्राम काढून घेतलेली आहे. आता आपल्याला काय सांगायचं आहे ते एकदा बघून घेऊया, लिहून घेऊया. इन ट्रायंगल ए बी सी रे बी डी बायसेक्स अँगल ए बी सी. रे सी ई बायसेक्स अँगल ए सी बी. सेगमेंट ए बी कॉन्ग्रंट टू सेगमेंट ए सी. ए बी
कॉन्ग्रंट ए सी म्हणून काय झालेले ए बी आणि ए सी आपले समोरासमोर आलेले आहेत. आयसोसेल्स टाईपचा ट्रायंगल आपण काढून घेतलेला आहे. प्रूफ काय करायचं आहे, ई डी म्हणजे जिथे हे पॉईंट्स आपल्याला मिळालेले आहेत ए बी वरती किंवा ए सी वरती, ती लाईन ए डी पॅरलल टू बी सी हे आपल्याला शो करून दाखवायचं आहे. इन ट्रायंगल ए बी सी ray BD bisects angle ABC by property of an angle bisector of a triangle. Therefore, AB upon BC is equal to AD upon DC. हा आपला झाला इक्वेशन नंबर 1. ray CE bisects angle ACB by property of an angle bisector of a triangle. Therefore, AB upon BC is equal to AE upon BE. हा आपला सेकंड 2 नंबरचा आपला सेकंड आपला इक्वेशन झालेला आहे. आता काय झालेलं आहे बघा, ए बी अपॉन बी सी, ए बी अपॉन बी सी हे सारखेच, मग त्याच्या समोरचे जे ए डी अपॉन डी सी आणि ए ई अपॉन बी हे सुद्धा काय येणार आहेत, सारखेच येणार आहेत, समानच येणार. मग आपण म्हटलं फ्रॉम 1 and 2 ए डी अपॉन डी सी इक्वल टू ए ई अपॉन बी ई. तुम्ही रिझन हवं तर वरती लिहा, तुम्ही रिझन हवं तर साईडला लिहा, काहीही करा. आणि मग आपण म्हणणार आहोत बाय कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम देअरफॉर ए डी पॅरलल टू बी सी. पॅरलल सांगायचं आहे म्हणजे आपल्याला कन्व्हर्सच लावायचा आहे, हे पक्क लक्षात ठेवा.